नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या प्रिय बहिणींनो, आता शाळेला जाणाऱ्या म्हणजे आता शाळा सुरू झाली ना, म्हणून त्यांना सांगते बघा. कारण मला एक शाळा शिकता आली नाही, त्यामुळं तुम्हाला सांगत्या, शाळा जावा, नीट शाळा शिका. तुमचं जे काही करिअर आहे ते नीट पूर्ण करा आणि मग लग्न करा. जरी लग्न करून पण करिअर पूर्ण करता येतं, पण एवढं मात्र नक्की करा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तुम्ही शाळा शिकत असताना कोणाच्या प्रेमात पडू नका आणि पळून जायच्या नादाला लागू नका. कारण तुम्ही पळून जाचाल ग बायनू, पण कसं आहे माहिती आहे का, तो जो मुलगा असतो का नाही, त्या मुलाला बिनकामाचं फुकट मार खायला लागतोय. आणि तुम्ही काय निर्दोष सुटताय, कारण तुमचं वय कमी आहे, 18 वर्ष झाली नाही ती अशी म्हणते ती. पण ह्या सरकारला माहीत नाही पोरीच्या अंगातलाही चाळा असतोय. कारण पोरगी आधी जाताना जाते संघ पळून, मी पण इथे बाबा म्हणून. आणि पुन्हा काय म्हणते माहिती आहे, मला उचलून नेलं, दांडग्यावर उचलून नेलं, मला याड लावलं आणि मला फसवलं अशी म्हणून बाजूला निघते. आणि तिला दुसरीकडे लगीन करून टाळते ती. आणि पोराला आयुष्यभर तसंच बसायला लागतंय बिन लग्नाचं, कारण तुमच्यामुळं. त्यामुळं सांगत्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत जावा, कुठल्या पण पोरांच्या मागं पळून जाऊ नका. कारण त्या पोरांना काय येडे असते ती, त्यांना कळत नसते. कळतं पण वळत नाही, एवढंच असते. त्यामुळं सांगत्या, कुणाच्या मागं लागून जाऊ नका, कुणाचा तोटा करू नका. स्वतःचं स्वतः शिका आणि स्वतःचं करिअर स्वतः बनवा, बरं का. हां, बेस्ट ऑफ लक तुम्हाला माझ्या बहिणींनो.